राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वाढदिवसानिमित्त अल्पसंख्याक प्रदेश सचिव फारुख भैया जमादार यांच्या नेतृत्वाखाली महारक्तदान शिबिराचे आयोजन। महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून संपूर्ण राज्यभरात विविध सामाजिक उपक्रमाचा भाग म्हणून प्रभाग क्रमांक 7 मध्ये भारतीय जनता पक्षाचे अल्पसंख्याक प्रदेश सचिव फारुख भैया जमादार यांच्या नेतृत्वाखाली भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले। याप्रसंगी माजी पालकमंत्री सुरेशभाऊ खाडे संबोधित करताना सांगितले की महाराष्ट्राच्या विकासासाठी सतत धडपडणारे नेते देवेंद्र फडणवीस यांच्या वाढदिवसानिमित्त सेवा पंधरवड्या अंतर्गत विविध उपक्रम राबवले जात आहेत। रक्तदानाने आपण एखाद्याचे प्राण वाचवू शकतो। अन्नदानाने जशी तृप्ती मिळते तसेच रक्तदान हे अत्यंत श्रेष्ठ दान आहे, असे प्रतिपादन त्यांनी केले। प्रभाग क्रमांक 7 मधील नगरसेविका तथा महिला बालविकास कल्याण सभापती श्रीमती बानू मुसा जमादार व भाजपा अल्पसंख्याक प्रदेश सचिव यांच्या नेतृत्वाखाली हे रक्तदान शिबिर पार पडले। शारीरिकदृष्ट्या सक्षम असलेल्या सर्व नागरिकांनी व कार्यकर्त्यांनी या सामाजिक कार्यात सहभागी होऊन जास्तीत जास्त रक्तदान करावे असे आवाहनही या प्रसंगी करण्यात आले। या कार्यक्रमास माजी पालकमंत्री आमदार डॉ. सुरेशभाऊ खाडे, भाजपा नगरसेविका तथा महिला बालकल्याण सभापती श्रीमती बानू मुसा जमादार, भाजपा नेते बाळासाहेब होनमोरे, भाजपा नेते डॉ. महेश कुमार कांबळे, प्रदेश अल्पसंख्याक सचिव फारुख भैया जमादार, युवा उद्योजक फिरोजभाई जमादार, पप्पू कोळेकर, उमेश हारगे यांना नाना खाटीक आणि स्थानिक लोकप्रतिनिधी, सामाजिक कार्यकर्ते, नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते। ब्युरो रिपोर्ट SS न्यूज मराठी, मिरज। आज पूरा महाराष्ट्रभर आपल्या राज्याचे लाडके मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस देवाभाऊ आणि स्वर्गीय अजितदादांची जयंती आणि देवाभाऊंचा वाढदिवस हा मोठ्या संख्येनं हा साजरा होत चाललेला आहे। निश्चितच ह्या दोन नेत्यांचं किती कौतुक करावं तेवढं कमी आहे। अजितदादा आपल्यामध्ये नाही आहे। आम्हाला वाटलंही नव्हतं की असं की मागल्या वाढदिवसाला आम्ही होतो, पण मागल्या वाढदिवसाला आल्यानंतर कुठली आम्ही जयंती त्यांची साजरी करू असं वाटलं नव्हतं, पण आज ते आपलं दुर्दैव आहे। तर आज त्यांचाही वाढदिवस आहे, त्यांची जयंती आपण साजरी करतो। जे महाराष्ट्राचा कायापालट करण्यासाठी देवेंद्र फडणवीस झटत आहे, आज मोठा संघर्ष करून आज महाराष्ट्र देशामध्ये कसा पुढे येईल यासाठी संघर्ष करणारा एक नेता आपल्या राज्याचे मुख्यमंत्री, आपले सर्वांचे नेते देवाभाऊ यांचाही आज वाढदिवस आहे। ह्या वाढदिवसानिमित्तानं आम्ही सर्व तालुक्यातल्या सर्व नगरपालिका क्षेत्रातल्या सर्व लोकांनी ठरवलं की ह्या दिवशी रक्तदान करायचं आहे। रक्तदान मॅक्झिमम रक्तदान करून आपण सहकार्य करायची भूमिका आपण धरायची आहे। त्यासाठी आज इथं फारुखच्या वार्ड क्रमांक 7 मध्ये आज इथं रक्तदान शिबिर होते। फारुख असतील, बाळासाहेब असतील, आमचे प्रदर्शक आहेत, बाकी सगळे नेते मंडळी, कार्यकर्ते सगळे लोक असतील। रक्तदानाने एखाद्याला जीवन आपण देऊ शकतो, अन्नदानानं एखाद्याचा आत्मा तृप्त करू शकतो। त्यामुळं हे रक्तदान तेवढंच महत्त्वाचं दान आहे आणि ते ज्याची कॅपॅसिटी आहे, त्याची फिजिकल फिटनेस आहे, तर त्या लोकांनी रक्तदान करायला काही हरकत नसतं। आणि त्या पद्धतीनं आपल्यामुळे एखाद्याचा जीव वाचत असेल तर आपला रक्त कुठेतरी कामाला आलं, आपल्या आयुष्याचं कारण आपण आयुष्य घेतलं पण आयुष्याचा कुठं उपयोग झाला असं आपल्याला म्हणावं लागेल। तर ह्या दृष्टिकोनातून आज सगळ्यांना माझ्या 7 नंबर वार्डातल्या सर्व नागरिक बंधूंना, कार्यकर्त्यांना माझी विनंती आहे की आज ह्या दोन नेत्यांना आपण शुभेच्छा देत असू। एक जयंती साजरी करतोय, एक नेत्यांची आपण वाढदिवस साजरा करतोय, त्यांना शुभेच्छा देत असेल तर आपण रक्तदान आग्रह करावं। मुख्यमंत्री माननीय देवेंद्रजी फडणवीस यांच्या वाढदिवसानिमित्त महाराष्ट्र प्रदेश सचिव अल्पसंख्याक फारुख भैया जमादार यांच्या नेतृत्वाखाली आज मिरज वार्ड क्रमांक 7 येथे रक्तदान शिबिराचे आयोजन केले होते। या रक्तदान शिबिराला प्रचंड युवकांनी भयांच्या उपस्थितीत साथ दिलेला आहे आणि आज सकाळी 10 वाजता रक्तदान चालू झालेलं आहे। संध्याकाळी 5 पर्यंत रक्तदान इथे होणार आहे, तरी सर्व युवकांनी इथे लाभ घ्यावा आणि आज संध्याकाळपर्यंत 100-125 बाटल्यांचं रक्तदान इथे होईल। महाराष्ट्राचे विकास पुरुष आणि लाडके मुख्यमंत्री नामदार देवेंद्र भाऊ फडणवीस यांचा वाढदिवस आज संपूर्ण महाराष्ट्रात उत्साहात साजरा केला जातोय। पण वाढदिवसाच्या निमित्तानं सगळीकडं रक्तदान शिबिर मोठ्या प्रमाणात घेतलं जातंय। त्याचाच एक भाग म्हणून आमच्या भारतीय जनता पक्षाचे अल्पसंख्याक आघाडीचे प्रदेश सचिव आदरणीय फारुख भैया जमादार यांच्या नेतृत्वाखाली आज मिरजेतील प्रभाग 7 मध्ये मोठ्या प्रमाणात रक्तदान शिबिराला सकाळी सुरुवात झाली
या रक्तदान शिबिरामध्ये मोठ्या प्रमाणात तरुणांनी सहभाग घेतलेला आहे. आमच्या भगिनींनी सुद्धा मोठ्या प्रमाणात सहभाग घेतलेला आहे. आणि मला इतकंच सांगायचं आहे की फारुखभाई जमादार यांच्या नेतृत्वात प्रभाग क्रमांक 7 मध्ये मोठ्या प्रमाणात जनतेच्या सेवेची कामं असंख्यपणे सुरू आहेत. आणि देवाभाऊ जोपर्यंत आमच्या सर्वांच्या पाठीशी आहेत, गोपीचंद पडळकर साहेब आमच्या पाठीशी आहेत आणि सुरेश भाऊ खाडे आमच्या पाठीशी आहेत, तोपर्यंत प्रभाग 7 असेल किंवा मिरजेमध्ये मोठ्या प्रमाणात विकास कामं केली जातील असा मी शब्द देतो. आणि हे रक्तदान शिबिर आज जे आयोजित केलेलं आहे ते मिरजेतील सिद्धिविनायक कॅन्सर हॉस्पिटल यांच्या मार्फत आयोजित केलेलं आहे. आणि आज सकाळी सुरुवात झाली आणि संध्याकाळपर्यंत मोठ्या प्रमाणात रक्तदान होईल अशी मी ग्वाही देतो.